हॅलो नमस्कार, मी योगेश भोईर. मी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे, न्यू वे ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ इंडिया अँड दी वर्ल्ड. त्याच्यामध्ये एक मी न्यू मनी रोलिंग सिस्टीम इन इंडिया थ्रू बँकिंग ओनली. इट मीन्स म्हणजेच आपली जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती फक्त बँकमध्येच राहणार. ती इन्व्हेस्टमेंट आपण शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स अँड अदर बॉन्ड्समध्ये करणार नाही आहोत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट फक्त बँकेतच राहणार. तुम्हाला एफ-डी फॉर्ममध्ये, फिक्स्ड डिपॉझिट फॉर्ममध्येच त्याचे रिटर्न्स चांगले मिळणार. म्हणजे 10 ते 12% पर्यंत तुम्हाला व्याज मिळेल. करंटली बँकेचं एफ-डी रेट आहे 6 to 7%. पण तुम्हाला जास्त करून मिळतंय कारण की या न्यू मनी रोलिंग सिस्टीम थ्रू बँकिंग. आणि मला अजून एक सांगायचं आहे की मी एक फॉर्म्युला तयार केलेला आहे. या फॉर्म्युला असा आहे, डेट इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू लिक्विडिटी. डेट म्हणजे आपल्या देशावरचं कर्ज, इन्व्हेस्टमेंट म्हणजे जे आपल्या देशावरचं कर्ज आहे ते आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट करतो, आणि लिक्विडिटी म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे अमाऊंट आहे ती लिक्विडिटीमध्ये कन्वर्ट करतो. म्हणून आपलं सगळं जे काय इन्व्हेस्टमेंट आहे ते बँकेमध्येच असणार आहे, ताकी त्याचा वापर आपल्यासाठी झाला पाहिजे, आपल्या लोकांसाठी, एम्प्लॉयमेंटसाठी झाला पाहिजे. आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला जर आपले फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी आणि गव्हर्नर RBI शक्तिकांत दासजी यांनी जर हा फॉलो केला, आणि हा एवढं सिंपल आहे हा फॉर्म्युला, हा जर फॉलो झाला तर आपल्या देशामध्ये 10 कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट मिळतं, आणि वर्ल्डमध्ये 70 ते 80 कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट मिळतं. सॉरी, वर्ल्डमध्ये 70 ते 80 कोटी लोकांना एम्प्लॉयमेंट मिळतं. ह्याच्याने इन्फ्लेशन कमी होत आहे, आपल्या देशावरचं कर्ज कमी होत जाणार आहे, डॉलर रेट रिड्यूस होणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देअर विल बी नो फायनान्शियल बर्डन ऑन इंडियन गव्हर्नमेंट, कंपनीज आणि पीपल ऑफ इंडिया इन द वर्ल्ड. याचा अर्थ असा आहे की आपल्या देशाच्या सरकारवर फायनान्शियल बर्डन येत नाही. म्हणजे फायनान्शियल बर्डन येत नाही म्हणजे कर्जाचा बोजा होत नाही, आणि कंपनीजवर पण कर्जाचा बोज नाही होत, आणि पब्लिकवर पण कर्जाचं भार येत नाही. ते भार आहेत म्हणजे इट मीन्स नलिफिकेशन ऑफ फायनान्शियल बर्डन असे होते. तर माझा असे विचार आहेत की तुम्ही ह्या प्रोजेक्टला सपोर्ट करावा आणि शेअर करावा सगळ्यांना, ताकी ते लवकरात लवकर हे इम्प्लिमेंट व्हावं आणि आपल्यासाठी एक प्रोटेक्शन होईल. आपली जी इकॉनॉमिक कंडिशन आहे ती चांगली सुधारेल, आपण वर्ल्डमध्ये नंबर होऊ, हे मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो जर हे फॉलो केलं तर. थँक्यू.